आपण बघतोय पहिलीच बातमी, कारण राज्यामध्ये दुपारपासून या बातमीची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। याचं कारण असं, राज्य सरकारने एक अध्यादेश काढलेला आहे आणि या अध्यादेशाच्या अनुसार रखडलेली जी प्रवेश प्रक्रिया, मग 11वी असेल किंवा इतर प्रवेश असतील, हे आता सुरू होणार आहेत आणि त्यामुळे सर्व शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। मराठा समाजामध्ये यामुळे नाराजी पसरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता 9 सप्टेंबर पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत त्यांचे प्रवेश कायम राहणार आहेत। मात्र आता 9 सप्टेंबर आधी ज्यांनी एससीबीसी प्रवर्गातून प्रवेशाकरिता अर्ज केलेत, मात्र ज्यांची प्रवेश प्रक्रिया अद्याप झालेली नाहीये, त्यांची चिंता वाढली आहे, कारण त्या विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे। मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील 11वीचे प्रवेश रखडले होते। उद्यापासून मात्र ही 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। एससीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार असल्याचं विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर असंतोष पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलेलं आहे। आपण बघितलं, सरकारने अध्यादेश काढलेला आणि या अध्यादेशाच्या अनुसार आता उद्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल। नेमका अध्यादेशामध्ये काय म्हटलंय, एक नजर टाकूया। आपण बघतोय, ज्या विद्यार्थ्यांचे 9 सप्टेंबर 2020 पूर्वीचे प्रवेश कायम राहणार आहेत, म्हणजे 9 सप्टेंबरच्या अगोदर ज्यांनी प्रवेश घेतला त्यांना दिलासा मिळालेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना 9 सप्टेंबर आधी प्रवेश मिळालेले नाही आहेत, अशा विद्यार्थ्यांची चिंता मात्र आता वाढलेली आहे। त्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे। त्यामुळे 9 सप्टेंबर नंतर ज्यांचे प्रवेश झालेत त्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। 9 सप्टेंबर नंतरची शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया आरक्षित नसणार आहे आणि त्यामुळेच मराठा समाज आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे हा शासन निर्णय अंतरिम स्थगिती उठवण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत लागू राहणार आहे। आपण बघूया हे बारकावे काय आहेत। निर्णयाची अंमलबजावणी प्रशासकीय विभागांना तातडीने करावी, अशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। आपण बघितलं, ही माहिती जी आहे ती अजित पवारांनी दिली आणि नेमकं या अध्यादेशाबद्दल आणि या प्रवेश प्रक्रियेबद्दल, मराठा आरक्षणाबद्दल अजित पवारांनी काय भूमिका मांडलेली आहे किंवा काय प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। आम्हालाही वाटत होतं जसं तामिळनाडूचा निकाल लागला किंवा इतर बाबतीतले निकाल लागले, तसं कोर्टामध्ये केस चालू राहील, तोपर्यंत आहे तो निर्णय तशाच पद्धतीनं ठेवला जाईल। परंतु स्थगिती दिली गेली, त्या संदर्भामध्ये पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये की बाबा बेंचच्या पुढे जाऊ द्या, मोठ्या बेंच पुढे त्या ठिकाणी गेलं पाहिजे, अशा प्रकारे सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे। आणि मराठा समाज असेल किंवा इतर पण अनेक समाज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करत असतात। शेवटी राज्याला पुढे नेत असताना कुठलाही घटक, कुठलाही समाज हा नाराज न राहून त्याला बरोबरीनं घेऊन पुढे जायचं असतं आणि ते काम महाराष्ट्राचं सरकार करतं। गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असं ठाम मत आहे। कारण की ज्यांचं आरक्षणास जे पात्र आहेत, ज्यांना आरक्षण मिळतं आहे आणि ज्यांच्या ॲडमिशन जागा आहेत, इतरांना मला सांगा, मराठा प्रवर्गातला सुद्धा ज्यांना आता एससीबीसीमध्ये मिळणार नाही त्यांना खुल्या प्रवर्गामध्ये ॲडजस्ट होतं आहे। म्हणजे सर्वांचाच त्याच्यामध्ये मार्ग निघतो आहे। आपण सर्वच थांबवून द्यायचं प्रक्रिया ही कितपत योग्य आहे? म्हणजे जनमत काय समजून घेतलं पाहिजे आणि इतरांना आणि मराठा समाज लोकांना सुद्धा ह्याच्या खुल्या प्रवर्गामध्ये ॲडजस्ट करता येईल अशा प्रकारची परिस्थिती। जे काही या ठिकाणी चाललंय ते काही संघटनेचं मत वेगळं आहे, काही संघटनेचं मत वेगळं आहे। पण माझ्या मते आरक्षणाचा हा विषय तंटा, शेवटी मी सुद्धा 99 पासून मराठा आरक्षणाच्या बाजूनी झटणारा एक कार्यकर्ता आहे, तळमळीने रस्त्यावर उतरून काम करणारा एक कार्यकर्ता आहे। मधल्या काळामध्ये आमचा हा प्रश्न मार्गी लागला, पण मधल्या आता कोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाच्या, माननीय उच्च न्यायालयाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या अडचणीमुळे हे पुढे विषय आला, तर ती राज्य सरकार नक्कीच या अडचणीतून बाहेर काढेल। सरकारने अध्यादेश काढलेला आहे, उद्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। मात्र या सगळ्यामध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी काय भूमिका मांडलेली आहे, काय प्रतिक्रिया दिली या अध्यादेशावर, ती बघूया। मी वेळोवेळी सरकारला सांगितलेले, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेले, कालही मी पत्र त्यांना दिलेले की आपल्याला ज्या गोष्टी हातात आहेत ते आपण का करत नाही। 12% सीट्स हे सुपर न्यूमरीच्या पद्धतीने आपण एससीबीसीच्या मुलांना, मराठा समाज लोकांना देऊ शकतो, पण ह्याच्या पूर्वी सुद्धा झालेलं आहे। मला उदाहरण आपल्याला सांगायचे,
आता मराठी भाषेतली जी लोक मॉरिशसची मुलं आहेत त्यांना आपण सुपरन्युमरीच्या पद्धतीने वाढीव सीट्स देतो महाराष्ट्रात. काश्मीरमधले अल्पसंख्याक मुलं आहेत त्यांना देतो आपण. POK मधले जे आपले लोक असतील त्यांना सुद्धा महाराष्ट्र सरकार आजपर्यंत देत आलेले. आणि म्हणून माझी सरकारला विनंती हीच आहे की जे मराठा समाजाला सामाजिक मागास असं जे सिद्ध झालेलं आहे तो कायदा सुद्धा पारित झालेला आहे. आणि मी कायदेशीर पद्धतीने मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की आपल्याला वाढीव सीट्स 12% वाढीव सीट्स आपल्याला सुपरन्युमरी अधिसंख्याच्या माध्यमातून अलौकिक पद्धतीने आपल्याला हे देता येतात. सरकारच्या अध्यादेशानंतर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. बघूया. आजही सरकारच्या वतीनं वेळ काढू धोरण चाललेलं आहे आणि या सरकारच्या वेळ काढू धोरणामुळे सगळेच विद्यार्थी, केवळ मराठा समाजाचे नाही, सगळेच विद्यार्थी भरडले गेले. कारण आतापर्यंत त्या ठिकाणी ॲडमिशन्स थांबवून ठेवल्या. आता या ॲडमिशन्स सदा सर्व काळ थांबवता येत नाही. त्यामुळे यात 100% सरकारचा दोष आहे. सरकारने जे काही वेळ काढू धोरण केलं त्या धोरणामुळे आज कुठलाही निर्णय त्या ठिकाणी येऊ शकला नाही. मराठा समाजावर अन्याय झाला. आपण बघितलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र डागलेलं आहे. मात्र या सगळ्यामध्ये मराठा समाजाची काय भावना आहे, याचिकाकर्त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतले आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयीन लढाई लढतायत आणि दुसरे रमेश केरे पाटील आहेत जे रस्त्यावरची लढाई, आंदोलनं, मोर्चे जे काय त्यामध्ये करतायत. माझ्यासोबत विनोद पाटील आहेत, सर्वोच्च न्यायालयातील याचिकाकर्ते आहेत. दादा, कसं बघतं या निर्णयाकडे? माझ्यासारख्या माणसाला कळतंय की हा निर्णय चुकीचा आहे, मराठा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ आहे. निश्चित आज राज्य सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा घात केलेला आहे. याचं कारण असं की आम्ही वारंवार सांगत होतो राज्य सरकार गंभीर नाही आणि आज हे निर्णय करून स्पष्ट झालं. मग राज्य सरकारने इतक्या दिवस कशासाठी वाट बघत होते, कोणाची प्रतीक्षा करत होते, कोणाचं यांना ओपिनियन घ्यायचं होतं? एकीकडं मराठा समाजाला यांनी एका आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे. मग राज्य सरकार याची वाट पाहत होते का की मराठा विरुद्ध इतर समाजाचा संघर्ष व्हावा? कारण विद्यार्थी बोलायला लागले होते की मराठा विद्यार्थ्यांमुळे आमचं ॲडमिशन थांबलेलं आहे. ॲडमिशन प्रोसेसला आमचा विरोध पहिलेही नव्हता, आजही ॲडमिशन प्रोसेस झाली पाहिजे. परंतु मराठा विद्यार्थ्यांना वगळून होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस आदेश दिला त्या आदेशामध्ये स्पष्ट सांगितलेलं की आजपर्यंत झालेल्या गोष्टीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. मी सरकारला आठवण करून देऊ इच्छितो की ही जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे याचे अर्ज मागच दिलेले आहे ज्यावेळेस प्रकरण न्यायालयामध्ये न्याय प्रविष्ट होतं. मग असं असताना याचा आधार घेऊन देता आला असतं. आम्ही समजू शकतो की न्यायालयाचं काय आहे, परंतु न्यायालय करत असताना हातात असलेल्या गोष्टी आहे. सुपरन्युमरीचा वापर करू शकत होते, विशेष बाबचा वापर करू शकत होते, मॅनेजमेंटचा कोटा ताब्यात घेऊ शकतो. असे अनेक प्रकारचे पर्याय मराठा समाजाने दिल्या असताना देखील मराठा विद्यार्थ्यांना गृहीत धरून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं पाप आज या राज्य सरकारने केलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय कायदेशीररित्या करता येईल ते आम्ही करतोय. परंतु सरकार हे कुठल्या दिशेने जातं हे सरकारलाच जाणो. एक पिढी बर्बाद आज मराठा समाजाची झालेली एवढं निश्चित आहे. कारण आम्ही फी भरू शकत नाही. जो समाज फी भरू शकत नाही तो खुल्या प्रवर्गात कॉम्पीट करू शकत नाही, खुल्या प्रवर्गात कॉम्पीट करू शकत नाही तो शिक्षण घेऊ शकत नाही. जर आम्ही शिक्षणच घेत नसेल तर आम्हाला ही प्रक्रिया कुठल्याही कामाची नाही. यामुळे सरकारचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतो. पण मला एक सांगा, मागास आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा अहवाल दिला, त्यानंतर आरक्षण घेतलेलं आहे. मराठा समाज मागास आहे काही प्रमाणामध्ये, तरी राज्य सरकार ओपनमधून फॉर्म भरा म्हणून. खरं तर हा कंटेम आहे की ज्यावेळेस माननीय आयोगाने एखादा रिपोर्ट दिला आणि तो राज्य सरकारने स्वीकारला, कॅबिनेटने स्वीकारला, पटलावर ठेवला. आणि मला चांगलं आठवतं मी ज्यावेळेस माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलो होतो त्यावेळेस राज्य सरकारने हायकोर्टामध्ये हा रिपोर्ट दाखल केलेला आहे. म्हणजे मी हायकोर्टात हा रिपोर्ट स्वीकारलेला आहे. आणि ज्यावेळेस न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे मुंबई हायकोर्टाने आणि आयोगाचा रिपोर्ट अस्तित्वात असताना, जसा तुम्ही प्रश्न विचारला की मागासलेलापणा सिद्ध असताना तुम्ही आम्हाला खुल्या प्रवर्गात कसं कन्सिडर करू शकता, कंटेम ऑफ कोर्ट आहे. ते याच्याबाबत आमची ज्येष्ठ वकिलांशी चर्चा चालू आहे आणि याच्यामध्ये सरकारच्या विरोधात काय करायचं ते आम्ही आता लवकरात लवकर करणार आहोत. माझ्यासोबत रमेश केरे पाटील आहेत आणि त्यांनी या 28 तारखेला उपेक्षित मराठा मशाल यात्रा काढायचं ठरवलेलं आहे आरक्षणासाठीचं. काय म्हणाल, आता या आंदोलनात आणखी जास्त धार येणार? नक्कीच. सगळ्यात पहिले या सरकारचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. आणि ही जी रथयात्रा निघणार आहे आमची, ही उपेक्षित
मराठा मशाल जनजागृत रथयात्रा राहणार आहे। आणि या रथयात्रेचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य चालवलं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एकही घटक उपेक्षित नव्हता, आणि आज या सरकारच्या काळामध्ये आज मराठा समाज हा उपेक्षित झालेला आहे। त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आम्ही डोक्यावर घेऊन या रथयात्रेमध्ये आम्ही या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊन आम्ही सुरुवात करणार आहोत। की अगदी संयमाची भाषा, कायद्याची भाषा, लोकशाही पद्धतीनं काय करायला पाहिजे हे विनोद पाटील यांनी सांगितलेलं आहे। रस्त्यावरची भाषा रमेश केरे पाटील यांनी सांगितलेली कशी भाषण व्हायला। मात्र यामध्ये मी मराठा तरुणांना एक छोटीशी सूचना करू इच्छितो की तुमच्या मनात राग आहे, संताप आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पुढचं शिक्षण कसं घ्यायचं याचाही विचार तुमच्या मनामध्ये आहे, मात्र हातात धोंडा घेऊन फेकू नका, कारण तुमच्यावर जर केसेस दाखल झाल्या, तुमच्या विरोधात जर काही FIR दाखल झालं तर पुढचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल, आरक्षणाचाही फायदा तुम्हाला होणार नाही। आपण बघितलं याचिकाकर्त्यांची आणि ठोक मोर्चाच्या समन्वयकांची काय मागणी होती आणि काय म्हणणं होतं। या सगळ्यामध्ये 11वीचे प्रवेश सुरू केल्याबद्दल प्रकाश शेंडगे यांनी सरकारचं स्वागत केलेलं आहे, तर दुसरीकडे त्यांनी MPSCच्या तारखा जाहीर कराव्यात अशी सुद्धा मागणी केली आहे। बघूयात ते काय म्हणतात। आणि आता प्रवेश प्रक्रिया ही सर्वांची सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओपनमधून आणि जे गरीब मराठा समाजाचे विद्यार्थी त्यांना आर्थिक मागासलेपणा म्हणजे EWS मधून प्रवेश देण्याचा निर्णय काल महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे। या निर्णयाचं या तमाम OBC असतील, भटकेमुक्त असतील, धनगर समाज असेल, त्याचप्रमाणे मागासवर्गीय असेल, या सर्व समाजाकडून आम्ही स्वागत करतो आणि त्याप्रमाणे आता जी रखडलेली जी MPSCची परीक्षा जी आहे तिची सुद्धा तारीख ताबडतोब जाहीर करावी अशी सुद्धा मागणी जी आहे आम्ही करत आहोत। तर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा जाहीर निषेध केलेला आहे, सरकारला खडे बोल सुनावलेत। काय म्हणतात विनायक मेटे, बघूया। महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या मुलामुलींना शैक्षणिक प्रवेशामध्ये आणि नोकर भरतीमध्ये वगळून ही सर्व प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तसं जाहीर केलेलं, तसा GR काढलेला आहे। हा सरळ मराठा समाजाच्या मुलामुलीवर खूप मोठ्या प्रमाणाचा अन्याय आहे। याचा अर्थ स्पष्ट असा दिसतो आहे की या सरकारची नियत चांगली नाही, मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही हे या सरकारने ठरवलेलं दिसतंय। आपण बघितलं विविध मराठा संघटना असतील यांनी मोठ्या प्रमाणावर निषेध नोंदवलेला आहे। मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयक आहेत यांनी राज्यभरातल्या समन्वयकांनी काय नेमकी भूमिका मांडली, बघूया। ही जी प्रक्रिया आज राज्य शासनाने केलेली ही तात्पुरती मलमपट्टी आहे। ज्यावेळेस एखाद्या प्रवर्गाला रिझर्वेशन नसतं तो ऑटोमॅटिकली खुल्या प्रवर्गामध्ये जातो। आज जो राज्य शासनाने 24 तारखेला जो शासन निर्णय काढलेला आहे त्याच्यातली वाक्यरचना फार मजेशीर आहे की 9 तारखेपर्यंत 9 सप्टेंबरपर्यंत सुप्रीम कोर्टच्या डिसिजनच्या अगोदर ज्यांच्या ऍडमिशन झाल्या परंतु त्या निकालाचे त्यांनी पैसे भरलेले नव्हते, त्यांचं क्लॅरिफिकेशन सुप्रीम कोर्टकडनं घेणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाहीये आणि सुप्रीम कोर्टामध्ये याची तारीखच लागली नाही। नंबर 1। नंबर 2 काय झालेलं आहे याच्यातलं 2020-21 ला स्टे असल्यामुळं 9 तारखेपर्यंतच्या ऍडमिशन कायदेशीरदृष्ट्या संरक्षित आहेत की नाही याची क्लॅरिटी या आदेशामध्ये नाही। नंबर 3 अडचण काय आहे की आता जे SCBCतले विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये शेवटचा कट ऑफ उदाहरण घ्या, एखादा मुलगा SCBCतला 480 नंबर आला शेवटचा, तर त्याला खुल्या प्रवर्गात जेव्हा डायव्हर्ट करायचं त्याच्यापेक्षा 482 गुण असलेला मुलगा जर ओपन कॅटेगरीमध्ये ऑल कॅटेगरीतला आला तर त्याला तिथे ऍडमिशन द्यावं लागेल आणि मग ह्याचं ऍडमिशन त्याच्यामध्ये जाऊ शकतं। त्यामुळं 90% कॉलेजचा प्रश्न येणार नाही, परंतु जी 10% कॉलेज नामांकित आहेत, इंजिनिअरिंग आहे आणि मेडिकल आहे याच्यापुरता हा प्रश्न आहे। याच्यासाठी सुपरन्युमररी राज्य शासनाने एक निर्णय घेतला। तर मागच्या वर्षी राज्य सरकारने 19 तारखेला 17 मे 19चा GR आहे, या GR मध्ये वेगवेगळ्या लोकांसाठी अशा प्रकारच्या सुपरन्युमररी पोस्ट तयार केल्यात, केंद्रांनी केल्यात, IIT मध्ये केल्यात। मग राज्य शासनाच्या हातामध्ये जे निर्णय आहे तो निर्णय घेण्यासाठी 2 महिने का वाट पाहावी लागते? एका वर्षासाठी नाही आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांचं कसं असतं शिक्षण घेत असताना त्यांच्यासाठी एक दिवस महत्त्वाचा असतो। 1 वर्ष म्हणजे भरपूर होऊन जातं, एका विद्यार्थ्याचं 1 वर्षाचं नुकसान होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे
की आरक्षण जेव्हा मागितलं होतं तेव्हा शैक्षणिक आणि नोकरीमध्ये मागितलं होतं. मुलं शिक्षणच घेणार नाही, त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळणार नाही, पुढे जाणार नाही, तर नोकरीत कुठे जातील? मग हे सरकारने विचार करायला पाहिजे. सरकारने आम्हाला म्हटलं होतं की सगळ्या गोष्टी आम्ही देऊ, आणि आत्ताच राजू वाघमारेंनी हे म्हटलं होतं की सरकार हे आरक्षणासाठी तत्पर आहे, ते कसं मिळतं याच्यासाठी प्रयत्न करत आहे. पण याच्यावरून असं वाटतं की सरकारला कुठेही आम्हाला आरक्षण द्यायचं नाही आहे, आणि हा आरक्षणाचा जो गुंता आहे आणि जे बर्डन सरकारवर आलेलं आहे हे कुठेतरी थांबवायचं आहे असं याच्यावरून दिसतं. हा अध्यादेश काढून सरकारनं मराठा समाजाचं मोठं नुकसान केलंय. मी या शब्दामध्ये निषेध करतो सरकारचा असं म्हटलेलं आहे आबासाहेब पाटील यांनी, जे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आहेत. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी कडक शब्दामध्ये सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत. काय म्हणालेत आबासाहेब पाटील बघूया. मराठा आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे, मराठ्यांना मिळालेलं आरक्षण संपवलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आता सरकारनं मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये खुल्या वर्गातून प्रवेश देण्याच्या सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. SC-BCचं आरक्षण रद्द करून खुल्या वर्गातून यापुढे सगळ्यांना प्रवेश दिले जातील अशा पद्धतीचा GR काढलेला आहे. यानंतर जाऊयात नाशिकला, कारण नाशिकमध्ये सुद्धा मराठा समाजातले काही तरुण असतील किंवा मराठा समाजातले कार्यकर्ते असतील, यांनी सरकारच्या या निर्णयाचा किंवा सरकारच्या अध्यादेशाचा निषेध केलेला आहे, संतप्त भावना व्यक्त केलेल्या आहेत. ज्या दिवशी मराठा आरक्षणाला स्थगिती भेटली त्या दिवशी सरकारच्या मंत्र्यांचे सर्व जर आपण बाईट पाहिले, त्यांची माहिती पाहिली, तर प्रत्येकाने सांगितलं की आम्ही विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊ, नोकरीमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्हाला कशी मदत करता येईल आम्ही ते पाहू. हे सर्व सांगितलेले असताना आज विश्वासघात करण्याचा हा प्रयत्न आहे, हा आम्ही कधी खपून घेणार नाही. 50पेक्षा अधिक मुलं हुतात्मे झाले. माझ्यासारखे सर्वसामान्य 15,000 कार्यकर्त्यांवर अनेक गुन्हे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर जे आम्हाला मिळालं होतं, जे आमच्या पोरांचं बलिदान आहे, जो त्याग आहे, याच्यावर महाविकास आघाडी पाणी फिरवताना या ठिकाणी दिसत आहेत. आणि ह्या महाविकास आघाडीतले बाकीचे लोक तर मराठा द्वेषी आहेत, ते निष्पन्न झाले. पण ह्या महाविकास आघाडीमध्ये जे मराठा नेते असतील यांना जनाची नाही तरी मनाची लाज वाटली पाहिजे. थोडं एकच आहे, आम्हाला जो अन्याय झाला आहे आमच्यावर, की तो अन्याय दूर करावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा. मराठा समाज जसं भाऊंनी सांगितलं उद्रेक होईल, काय उद्रेक झाला तर हेच मराठा समाजाचे काही राजकीय नेते आहेत, यांना आम्ही फिरकू पण देणार नाही, आणि आम्ही पुढच्या वेळेस दाखवून देऊ की मराठा काय, मराठा क्रांतीमध्ये काय. आपण बघितलं, सरकारनं अध्यादेश काढला, उद्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, रखडलेली प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र या सगळ्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा असेल, मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल, मराठा समाजातले विद्यार्थी असतील, या सगळ्यांना नाराजीचा सूर आणि संतप्त भावना प्रकट होताना दिसते. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर पाहणार आहोत मिशन पाणी या मोहिमेसंदर्भात, आणि या मोहिमेमध्ये आज आपण पाहणार आहोत आंध्र प्रदेशमधल्या वारंगल या एका छोट्याशा गावाची प्रेरणादायी कहाणी. There were no bathrooms here. This is how we came up with a city sanitation model, a model that cuts across every aspect of sanitation value chain. The next step that Warangal did, and this is applicable for any city for that matter, is to identify locations where these facilities are needed, and that's where we need certain amount of research. We need to understand the footfall data, and that's what we did. We went through a completely different model vis-a-vis many other cities. We used to go for public-private partnership format. अपाहिज लोग रहते हैं, उनके लिए रैंप डाला है और सेपरेट लेडीज के लिए एंट्रेंस है, सोप और हैंड वॉश, डस्टबिन और नैपकिन्स, ऐसा बहुत कुछ अच्छा सुविधा किया है. No, anywhere we can go, there are bathrooms there. Having made available public toilets, the big challenge was to make individual household toilets available in a seamless way. Number that was initiated by the municipality earlier, but people are not aware of it. So what ASCII with the support of municipality has done is we have carried out a campaign on the number, so the citizen, any citizen doesn't have a toilet can make a call. Citizens have to build either septic tanks or leach pits. These containments have to be well designed in order to ensure that the containment do not cause pollution
in the neighborhood. In one zone, a fecal sludge treatment plant is conceptualized, which is based on the biological treatment and leading to clean water as well as fertilizer production. The other plant, which is coming in the other half of the city, is based on biomethanation, which is treating both municipal solid waste as well as the fecal waste. And this biomethanation has a commercial value, and that's why the city chose to opt for public-private partnership. या होत्या दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्यांचं मुलुक महाराष्ट्र या खास बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.